घेणे आहे हा कार्यक्रम सगळ्यांची घेणार खबर. नमस्कार मंडळी, नमस्कार. गोष्ट धमाल नेत्यांची मध्ये मी निलेश तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रातले नेते आहेत ना, ते खूप काम करतात, पण त्यांनी जी कामं खरंच करायला हवी आहेत ना ती सोडून. पण एक मात्र नक्की आहे, हे सगळे नेते मल्टी टॅलेंटेड आहेत, पण महाराष्ट्राला योग्य दिशा देताना हे टॅलेंट कुठे जातं कोणास ठाऊक. चला पाहूया की ह्या नेत्यांकडे कोणकोणती टॅलेंट्स आहेत ते. भाऊ भाऊ, हे भाऊ, काय आहे? स्माइल. काम करतोय रे. ए भाऊ प्लीज स्माइल स्माइल. भाऊ स्माइल फक्त एकदाच. अरे सांगितलं ना, मला अजिबात फुरसत नाहीये. फक्त एक क्लोजअप हवाय भाऊ, पुन्हा नाही बोलणार. ही बघ ही बघ, मी दाखवतो बोच. हा, हे प्राणी बिणी तूच बन, मी नाही करणार असं सगळं. मी काय तुला प्राणी दिसतो? तू भाऊ आहेस माझा. जाऊ दे, तुझी नोकरी वाचवायला मला प्राणी व्हावं लागलं तरी कबूल आहे. मी नाही समजलं. हे बघ, असं एकच काम आहे जे तू चांगल्या प्रकारे करू शकतो, ते म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. राजकारण करणं हे काही तुझं काम नव्हे. म्हणजे असं की तुझा फोटोग्राफीचा धंदा व्यवस्थित चालावा, यासाठी मी वाघाची नक्कल करतो. हीच फोटो. फोटोग्राफी, वाघ, राजकारण हे सगळं काय आहे? तू काय म्हणतोयस ते मला अजिबात कळत नाहीये. राजकारण तुला जमत नाही, तू फोटोग्राफी सुद्धा करू शकला नाहीस, तर काय करशील? तू बेरोजगार होऊ नये म्हणून एका भावाच्या नात्याने तुझी मदत करतोय, वाघ होतोय. घे, काढ फोटो. हे बघ, बाकी काही दिसो अथवा न दिसो, या वाघावर मात्र बरोबर लक्ष असतं. हे बघ, वाघ हा शिवसेनेचाच असणार आहे. वेगळा पक्ष काढलायस ना, मग आपली स्वतःची वेगळी ओळखही बनव. जा, पोच देत नाही, जा. अरे एवढं वाईट वाटू नको घेऊस. चल घेऊया फोटो, चल. स्माइल प्लीज. अजून एक. मस्त. एक शेवटची. हा, झकास. राज, तू तो एकदम छान आहे. बरं मला सांग, ते काय रेखाटतोयस? कार्टून. कोणाचं? तुझं. हा?